वेलकम इन MPSC एक्झाम गोल। या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील इतिहास विषयातील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत। अहमदाबाद गिरणी कामगारांच्या लढ्यामध्ये गांधीजींचे प्रमुख महिला सहकारी कोण? आता पर्याय आहेत बघा, सरोजिनी नायडू, अनसुया साराभाई, कस्तुरबा गांधी, अरुणा असफ अली। तर या प्रश्नाचं उत्तर काय बघा, अनसुया साराभाई। हा प्रश्न फक्त एका महिलेचे नाव विचारत नाही, हा प्रश्न भारतीय कामगार चळवळीचा इतिहास, महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाची शैली आणि भारतातील संघटित कामगार आंदोलनाची सुरुवात यांच्याशी संबंधित आहे। अनेक विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य चळवळ म्हटले की सरोजिनी नायडू, कस्तुरबा गांधी किंवा अरुणा असफ अली ही नावे लगेच आठवतात, त्यामुळे या प्रश्नात गोंधळ होण्याची खूप शक्यता आहे। म्हणून आपण हा प्रश्न फक्त पाठ करणार नाही, तर त्यामागील संपूर्ण इतिहास आपण समजून घेणार आहोत। तत्पूर्वी नवीन विद्यार्थ्यांनी आपलं MPSC एक्झाम गोल हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायचा आहे। तर अहमदाबाद गिरणी कामगाराचा संघर्ष काय होता ते आपण पाहूया। आज आपण ज्या कामगार कायद्यांविषयी बोलतो, वेतनवाढ, कामाचे तास, कामगारांचे हक्क याबद्दल बोलतो, त्यामागे अनेक वर्षाचा इतिहास आहे। 1918 साली गुजरातमधील अहमदाबाद हे भारतातील महत्त्वाचे वस्त्रोद्योग केंद्र होते। तेथील गिरण्यांमध्ये हजारो कामगार काम करत होते। त्या काळात कामगारांची परिस्थिती अत्यंत कठीण होती। कमी वेतन, जास्त कामाचे तास, अपुरी सुविधा, मालक आणि कामगार यांच्यात सतत संघर्ष यामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढला होता। गांधीजी या संघर्षात कसे सहभागी झाले? तर याच काळात कामगार आणि गिरणी मालक यांच्यात वेतनवाढीचा वाद निर्माण झाला। कामगारांना योग्य वेतन हवे होते, तर गिरणी मालक त्यास तयार होत नव्हते। यावेळी महात्मा गांधींना मध्यस्थी करण्यासाठी बोलावण्यात आले। गांधीजींनी कामगारांची बाजू समजून घेतली आणि त्यांना संघटितपणे संघर्ष करण्याचा सल्ला दिला। मात्र गांधीजींना या संघर्षात आणणारी आणि कामगारांशी जोडणारी एक महत्त्वाची व्यक्ती होती अनसुया साराभाई। आता या अनसुया साराभाई कोण होत्या हे आपण पाहूया। अनसुया साराभाई या भारतीय कामगार चळवळीच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे नाव आहे। त्यांचा जन्म 1885 मध्ये अहमदाबादमधील एका समृद्ध उद्योगपती कुटुंबात झाला। विशेष म्हणजे त्यांचे भाऊ अंबालाल साराभाई हे स्वतः मोठे गिरणी मालक होते। परंतु अनसुयाबेन यांनी कामगारांच्या हाल अपेष्टा जवळून पाहिल्या। त्यांना जाणवले की उद्योगाचा विकास जितका महत्त्वाचा आहे, तितकेच कामगारांचे कल्याणसुद्धा महत्त्वाचे आहे। आता गांधीजी आणि अनसुया साराभाई यांचे नातं काय होतं बघा। अनसुया साराभाई यांनी गांधीजींना अहमदाबादमधील कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधले। त्यांनी कामगारांना संघटित करण्यासाठी मोठे प्रयत्न केले। जेव्हा वेतनवाढीचा संघर्ष उभा राहिला, तेव्हा त्यांनी गांधीजींना या चळवळीत सक्रियपणे सहभाग करून घेतले। गांधीजींच्या सत्याग्रहाच्या तत्त्वांचा वापर करून कामगारांनी संघर्ष सुरू केला। तर गांधीजींचे उपोषण, हा संघर्ष अधिक तीव्र झाला तेव्हा गांधीजींनी कामगारांच्या समर्थनार्थ उपोषण सुरू केले, जे गांधीजींच्या भारतातील सुरुवातीच्या महत्त्वाच्या आंदोलनांपैकी एक होते। अखेरीस गिरणी मालकांना तडजोड करावी लागली आणि कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या। या विजयामागे गांधीजी नेतृत्व आणि अनसुया साराभाई यांचे संघटन कौशल्य दोन्ही महत्त्वाचे होते। अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन, या संघर्षानंतर गांधीजी आणि अनसुया साराभाई यांनी मिळून कामगार संघटना उभारण्यावर भर दिला। पुढे अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशनची स्थापना करण्यात आली। ही भारतातील सर्वात प्रभावी कामगार संघटनांपैकी एक मानली जाते। यामुळे अनसुया साराभाई यांना अनेकदा भारतीय कामगार चळवळीच्या जननी असेही म्हटले जाते। तर लक्षात ठेवायचे बघा, अनसुया साराभाई यांना भारतीय कामगार चळवळीच्या जननी असे म्हटले जाते। आता इतर पर्याय का चुकीचे आहेत तेही पाहूया आपण। तर पर्याय 1, सरोजिनी नायडू। मित्रांनो, सरोजिनी नायडू या भारतातील स्वातंत्र्य चळवळीतील अत्यंत महत्त्वाच्या नेत्या होत्या। त्यांना भारत कोकिळा म्हणून ओळखले जाते। धारासणा सत्याग्रह, सविनय कायदेभंग चळवळ आणि काँग्रेसचे नेतृत्व यामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे। मात्र अहमदाबाद गिरणी कामगारांच्या संघर्षात गांधीजींच्या प्रमुख महिला सहकारी म्हणून त्यांची भूमिका नव्हती, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे। पर्याय 3 बघा, कस्तुरबा गांधी। कस्तुरबा गांधी या गांधीजींच्या पत्नी आणि स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या होत्या।
त्यांनी दक्षिण आफ्रिकेपासून भारतातील अनेक सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला. महिलांना संघटित करण्यासाठी त्यांनी मोठी कामे केली, परंतु अहमदाबाद गिरणी कामगार चळवळीतील प्रमुख महिला नेतृत्व त्यांच्याकडे नव्हते, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय 4 बघा, अरुणा असफ अली. अरुणा असफ अली यांचे नाव आले की लगेच 1942चे भारत छोडो आंदोलन आठवले पाहिजे. मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवल्यामुळे त्या विशेष प्रसिद्ध झाल्या. त्यांना क्विट इंडिया मूव्हमेंट हिरोईन असेही म्हटले जाते, परंतु त्यांचा अहमदाबाद गिरणी कामगारांच्या 1918च्या संघर्षाशी संबंध नाही, म्हणून हा पर्याय देखील चुकीचा आहे. आता परीक्षेसाठी तुलना काय बघा, व्यक्ती आणि ओळख. अनसुया साराभाई, त्यांची ओळख जी आहे ती अहमदाबाद गिरणी कामगार चळवळीसाठी होते. सरोजिनी नायडू, भारत कोकिळा, धारासना सत्याग्रह. कस्तुरबा गांधी, गांधीजींच्या सत्याग्रहातील सहकारी. अरुणा असफ अली, भारत छोडो आंदोलन 1942. तर MPSCचे स्पेशल पॉईंट काय आहेत बघा मित्रांनो. MPSCमध्ये अनेकदा खालील जोड्या विचारल्या जातात. चंपारण, त्याला गांधीजी आपण जे आहे ते जोडी आपण देऊ शकतो. खेडा, गांधीजी. अहमदाबाद गिरणी संप, अनसुया साराभाई. आणि भारत छोडो, अरुणा असफ अली. हे संबंध लक्षात ठेवले तर अनेक प्रश्न सहज सोडवता येतात. अहमदाबादमधील गिरणी कामगारांच्या संघर्षात महात्मा गांधींना कामगारांशी जोडणारी, त्यांना संघटित करणारी आणि संपूर्ण चळवळीला दिशा देणारी महिला म्हणजे अनसुया साराभाई. भारतीय कामगार चळवळीच्या इतिहासात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर जे आहे ते अनसुया साराभाई. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी MPSC एक्झाम गोल हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.